गुरुचं राशी परिवर्तन हे कर्क राशीमध्ये होतं. तर कसा जाणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस नक्कीच चांगले जातील. थोडीशी मूड स्विंग आणि थोडं आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण तिसऱ्या घरामधला गुरु हा इतका खास परिणाम देत नाही. पण आत्ताचा जो गुरु आहे तो उच्च आहे, कारण कर्क राशीमध्ये, तर नक्कीच चांगले परिणाम होतील. स्वतःच्या हेल्थची थोडी काळजी घ्यायची आहे, वाणीवर थोडं काळजी घ्यायची, कारण थोडंसं लोकांच्या बोलण्यामुळे तुमचं मूड स्विंग होऊ शकतं. याही गोष्टी दिसत आहेत. त्याचबरोबर तिसरं घर हे नवीन सुरुवात दाखवतं. त्याचबरोबर पाचवी दृष्टी 7व्या घराकडे होते, त्यामुळे व्यवसाय तुम्ही जर नवीन सुरुवात करायची इच्छा असेल तर नक्कीच व्यवसाय सुरू करू शकता. वाईफ कदाचित व्यवसाय नवीन सुरू करू शकते, किंवा तुमच्या वाईफशी रिलेशन तुमचं खूप चांगलं होऊ शकतं. त्याचबरोबर इथे 7वी दृष्टी 9व्या घराकडे आहे, त्यामुळे 9व्या घराकडे तुम्हाला धार्मिक यात्रा करायची असेल तर नक्की होतील, किंवा तुमचा प्रवास होईल. धार्मिक तीर्थक्षेत्र असतील तिथे तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला 11व्या घराकडे सुद्धा तुमचं लक्ष आहे गुरुचं, त्यामुळे इकॉनॉमिकली खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात. अचानकपणे लाभ होऊ शकतो, किंवा 11वं घर जे आहे ते मित्रासाठी सुद्धा आणि भावासाठी सुद्धा मानलं जातं. तिसरं घरही त्यासाठी मानलं जातं. त्यामुळे एक आहे की तुम्हाला भावाबरोबर काही किंवा मित्राबरोबर काही बिझनेस सुरू करायचा आहे तर तोही तुमच्यासाठी चांगला असेल. चांगल्या गोष्टी होतील. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची, थोडा मूड स्विंग होईल, त्यामुळे पटकन बोलताना थोडंसं बोलण्यावर कंट्रोल करायचा आहे. तुमच्या रिलेटेड सगळ्यात चांगल्या गोष्टी होतील. म्हणजे जे प्रायव्हेट डॉक्टर असतात त्याला सुद्धा तिसरं घर दाखवतं, म्हणजे स्वतः एकटे काम करणारी लोक असतात त्यांना दाखवतात. ॲस्ट्रॉलॉजर असतील किंवा ट्रॅव्हल टुरिझम मधले असतील, तर या सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट असेल जे वृषभ राशीचे असतील. तर उपाय काय करायचा आहे तर आपल्याला दुर्गा चालीसा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही केळाच्या झाडाची पूजा करू शकता, विष्णू सहस्त्रनाम करू शकता. नक्की या गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम होतील. येणारे दिवस चांगले आहेत. बेस्ट ऑफ लक.